सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000। सोलापूर शहर महापालिकेच्या बैठकीत आयुक्त सचिन ओंबासे, असिस्टंट कमिशनर, सर्व पोलीस अधिकारी, पत्रकार बंधू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत आयुक्त सचिन ओंबासे यांचे मनापासून स्वागत करण्यात आले। त्यांनी नागरिकांच्या अडीअडचणी संयमाने ऐकून घेतल्या। सोलापूरचा रहिवासी म्हणून आयुक्त महोदय प्रत्यक्ष येऊन समस्या ऐकत असल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले। महानगरपालिकेच्या निवडणूक आणि सिद्धरामेश्वर गड्डा यात्रेचा कार्यक्रम शांततेत पार पडल्याबद्दल महापालिका प्रशासन, पोलीस प्रशासन आणि नागरिकांचे विशेष कौतुक करण्यात आले। बैठकीदरम्यान आगामी शिवजयंती उत्सवासंदर्भातही चर्चा करण्यात आली। यावेळी सोलापूर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्पष्टपणे सांगितले की शिवजयंती पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाणार आहे। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत। त्यांनी सांगितले की 80 ते 90% संभाव्य कायदा व सुरक्षा संबंधित अडचणी आधीच नियंत्रणात आणण्यात आल्या आहेत। त्यामुळे नागरिकांनी शांतता आणि सहकार्य राखावे असे आवाहन करण्यात आले। बैठक सकारात्मक वातावरणात पार पडली असून प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय दिसून आला। प्रशासनाच्या तर्फे आयोजित शांतता समिती बैठकीत उपस्थित सर्व शिवप्रेमी, सोलापूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री सचिन ओंबासे साहेब, माझ्या सहकारी श्री हसन, श्री कबाडे, श्रीमती पाटील, ॲडिशनल कमिशनर साहेब, उपस्थित सर्व पोलीस अधिकारी, पत्रकार बंधू, मध्यवर्ती समितीच्या सर्व पदाधिकारी, सदस्य, उपस्थित सर्व सोलापूर शहराच्या नागरिक, सर्वांना नमस्कार। सर्वप्रथम ओंबासे साहेबांना मी मनापासून स्वागत करतो। आपण आला पूर्णपणे ह्या बैठकीच्या शोभा वाढवला। आता माझा कार्यकालात प्रथमतः महानगरपालिकेच्या आयुक्त महोदय इथे येऊन लोकांच्या अडीअडचणी ऐकून घेतलं। ते सोलापूरच्या रहिवासी म्हणून मलाही चांगलं वाटत आहे। थँक्यू सो मच फॉर कमिंग। आणि आपण बसून काम करून घेतात, आम्हाला ते सुटेबल नाहीये, त्यामुळे उभं राहावं लागतं। हे जे बैठक जे आहे हे संधी मी यासाठी वापरतो, आता नुकतंच महानगरपालिकेच्या निवडणूक आणि आपलं सिद्धरामेश्वरच्या गड्डा यात्रा दोन्ही एवढ्या शांततेने पार पडल्या, त्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासन आणि महत्वाच्या सोलापूरच्या सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद। सकाळी आम्ही आमच्या टीम सोबत चर्चा करताना सायंकाळी बैठक आहे, काय काय मुद्दा आपल्याकडून येईल आणि त्याच्या उत्तर काय द्यायची, बॅटिंग काय करायची, याबद्दल आमच्या चर्चा होतं। पण खरोखर मला असं वाटत आहे या सभेला मी मनापासून अभिनंदन करून आभार मानायची, बिकॉज या शिवजयंती बद्दल चर्चा सुरू होण्याच्या अगोदरच आपणच डिक्लेअर करून टाकलं यावर्षी आम्ही पारंपरिक पद्धतीने करणार आहे। म्हणजे तिथंच 80% 90% कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची संधी बंद करून टाकलं तुम्ही। तर हे मध्यवर्तीचे एक अतिशय महत्वाचा निर्णय आहे, ते आम्ही स्वागत करतो आणि अभिनंदन करतो। आपण जे बोललेले 2-3 मुद्दे फक्त तेवढंच मी उत्तर देतो, बाकी कुठल्याही प्रकारच्या भाषण किंवा मार्गदर्शनच्या विशेष उरलेच नाही आता आपल्या निर्णयामुळे। जे जे सिव्हिक इश्यूज आपण सांगितलेले आहे ते फक्त महानगरपालिकाचे आहेत, ते बघू असं ना सोडता आमच्याही लोक कामात लावू। ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिकच्या लोकांना वापर करून किंवा आमच्या एक संयुक्त अँटी एन्क्रोचमेंट पथक आहे, एक PI दर्जाचे अधिकारी दिलेला आहे, अंमलदार दिलेला आहे, त्या लोकांना जास्तीत जास्त वापरून पर्टिक्युलरली हे मिरवणूक मार्गावर या पुढच्या 5-6 दिवस तिथंच फोकस करू आणि कॅरेज वे जास्तीत जास्त वाढवून घेऊ। मोकळा जानवर असो किंवा वायर्स आहे, झाडांच्या प्रूनिंग आहे, ते सर्वांबद्दल आमच्या दृष्टीने जे नजरात येत आहे ते कॉर्पोरेशनच्या निदर्शनास आणून देऊन लवकरात लवकर सोल्युशन काढू। आणि परवानगी बद्दलचे ते मुद्दा होतं, मागच्या वर्षी ज्यांच्या परवानगी होतं, तुम्ही वाट बघून बसू नये, तुम्ही काम सुरू करा, आपलं डीम्ड आहे।
ते 100% होणारच. तर त्यामुळे आपण मला अजून परवानगी नाही मिळाला त्यामुळे हे काम राहिलं असं अजिबात विचार करायची गरज नाहीये. जे नवीन बद्दलचे जे आहे ते नक्की ठाणेदार सोबत बसा. आता आमची अपेक्षा आहे जेवढं शक्य आहे आम्ही आता तुमचेच लहान भाऊ आता असलं तर त्यांना तुमच्या मंडळात तुम्ही स्वीकारा. त्यांना कशाला नवीन घर बनवायची, अत्यंत आवश्यकता पडलं तर कशा करायची ते ठाणेदार सोबत बसून चर्चा करू. ठीक आहे. मंडळाच्या मार्गामध्ये दुसरी वाहन वगैरे असलं तर ते अडचण होत आहे. ते ट्रॅफिक मॅनेजमेंट आणखी इम्प्रूव्ह करू. अजिबात कुठल्याही गाडीमध्ये घुसणार नाही अशा नियोजन प्लॅन करू. सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे तिथं सादरीकरणासाठी महत्वाच्या चौकात, पर्टिक्युलरली आपला बाबासाहेब आंबेडकर चौक असो, सरस्वती चौक असो, नवी बेस आणि शिवाजी महाराज पुतळा जवळ, ते आम्ही नक्की प्रयत्न करू. सर्व मंडळाकडून पण सहकार्य पाहिजे. असा पोलिसांनी आम्हाला धक्का मारलं लवकरात खूप लवकर आम्हाला तिथून पुढे ढकललं अशा वाद वगैरे न करता 15 मिनिट आम्ही अग्री करू. चौकात 15 मिनिट झालं ते पुढे मूव्ह करायची असा प्लॅन करू. अँड शेवटच्या जे हेवी व्हेकल्स बद्दलचा मुद्दा होता ते नक्की ट्रॅफिक डिपार्टमेंट, पर्टिक्युलरली जे मार्केट एरिया आहे नवी वेस्ट आणि नवी पेठच्या एरिया तिथं लक्ष द्यायची. आणि संभाजी महाराज पुतळातून शिवाजी महाराज पुतळापर्यंत या पाचलं जे पर्टिक्युलरली ऑटो जे लागलेले आहेत 2-3 त्या अँगलनं मग पुतळ्याचं पण दिसण्याला काय अडचण येऊ नये. ठीक आपण काय लागलं तर ते कदाचित समजा ह्यात नसेल तर आपण बुक करून घेऊ. त्या समजा जे पुतळ्याची म्हणजे त्याला दिसायला कुठं अडचण येतात त्यात काय ऍक्शन घेता येते समजा, म्हणजे लोकांना सहजासहजी कोणाला तिथे चढता येऊ नये. तर ती एक आम्ही करत आहोत. आणि साधारणतः 14 ते 15 म्हणजे आज 10 तारीख आहे. साधारणतः पुढच्या 4 दिवसामध्ये पूर्ण काम संपवायचे. फक्त तिथं अजून थोडीशी अंतिम बाकीच्या ज्या वस्तू आहेत म्हणजे मावळे बसवणे, झेंडा बसवणे, ते ऑलरेडी मॅडम आपल्या मावळे आलेले आहेत ना, ते आलेले फक्त फिटिंगचं काम बाकी आहे. ते आपल्या इलेक्शन मध्ये आमचे 15-20 दिवस परत काम लांबलं. नाहीतर ऍक्च्युली आमचं प्लॅनिंग हे जानेवारी एंडला संपवायचं होतं. त्यानंतर आता इतर जे सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मोकाट जनावरांच्या संदर्भात आपला जो पूर्ण मार्ग असेल आणि त्याच्या आजूबाजूचे पण आम्ही विशेष त्यांना एक ड्राईव्ह घ्यायला सांगतो. आणि ड्रेनेज लाईन आहे की म्हटलं त्यातल्या 1-2 ठिकाणचा आम्ही प्रॉब्लेम त्यातला सॉल्व्ह केला. चौपाडचा तिथला होता. पण इतर ठिकाणचा जो काही विषय आहे परत एकदा जागर जाऊ पूर्ण गाळ काढून ते करण्यासाठी. ठीक आहे मॅडम, जेवढं मॅडम तुम्ही आणि एकदा तिथल्या लोकल फिरून एकदा पूर्ण एक हे घ्याल त्याच्यामध्ये आहे ना. ठीक आहे. आणि केबलचा एक विषय आहे, म्हणजे बरं झालं तुम्ही अतिशय चांगला विषय मांडला. तुम्ही जो विषय मांडला मी आमच्या परदेश साहेब आम्ही बऱ्याच वेळा चर्चा केली. म्हणजे ते आपल्या शहराचं विद्रुपीकरण पण होतं मोठं. पण आता आमच्याकडे 2 प्रवाह आहेत. ते काय म्हणतात आपण परमिशन जर दिली नाही देऊच नाही ओपन. आता आपलं जे इतर शहरात पण बऱ्याच ठिकाणी बघितलं. मी काल पुण्यात गेलो होतो तर तिथं पण टेक्निकल त्यांच्या कागदावर असं आहे की त्यांनी खाली डक्टमधनच टाकायचं. तुम्ही कुठेही गेलं तर तिथं ते त्या काय करायचं म्हणजे आम्ही परमिशन जरी दिली नाही तरी ते इलिगली टाकतात आणि तेव्हा आर्थिक नुकसान होतं. परंतु अल्टिमेटली त्या वायरमुळं माझं तर म्हणा मी जो ठराव केलेला आहे तो कुठल्या रस्त्याचा घेतला आपण तो पूर्ण बंद करायचं म्हणलं होतं. कुठल्या रस्त्याचा घेतला होता आपण ठराव मागतो. हा तर आपल्या ह्या रोडचं पण एकदा काय करता येतं का बघूया. म्हणजे त्या काही ठराविक रस्ते जसं म्हणतो आपला जो मिरवणुकीचा रस्ता आहे त्या रोडला पूर्ण बंदी करून कोणाला टाकायचं असेल तर किमान ह्या रस्त्यावर आपल्याला करता येते का बघूया आपण है ना. एवढं प्लॅनिंग करा ते कारण प्रत्येक वेळा तुमचं आपलं पण काम वाढतं ना. ते झेडोरा प्रत्येक वेळा काढा हे करा आणि ते रिस्की पण आहे थोडंसं. आणि मेन म्हणजे हा मुख्य रस्ता आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे शेवटी कसं आपल्याला पुण्यात मी बऱ्याच वेळा म्हणलं की आपल्या जी शहरं चांगली गाव असतात पुणे किंवा इतर मोठ्या शहरात का नाही तर तिथं लाईट सुद्धा नाही. तर आपल्या शहरामध्ये इलेक्ट्रिकल लाईन आहे. तुम्ही बघा पुण्याला मुंबईत कुठेच त्यांच्या बाय डिफॉल्ट त्यांचे इलेक्ट्रिकलच्या लाईन ते अंडरग्राऊंडच टाकतात. कॉस्टली पडतं. ओव्हरहेड पेक्षा जवळजवळ 3 ते 4 पट त्याचं काहीतरी एस्टिमेट जास्त असतं. परंतु पण त्याच्यामुळं खूप महत्वाचा आपल्या शहराच्या ज्या सौंदर्याला जे आपण म्हणतो त्याचा महत्वाचा रोल आहे. ठीक आहे आपल्याला जेवढं शक्य आपण तेवढं करूया. परंतु केबलचं आपण आपल्याला एवढं करू शकतो. किमान हे जे मुख्य रस्ते आहेत आणि त्याचा ठराव घेऊन आपण आणि एकदा व्हिजिट पण करू. आणि मेन म्हणजे हा मुख्य रस्ता काय सगळ्याच कारण वर्षभर आपल्या वेगवेगळ्या जयंती आणि मिरवणूक असतात त्यात आपल्याला होईल तरी त्याचा पण आम्ही विचार करतो. आणि सध्या तात्पुरतं ह्याच्या आधी आपल्याला करायचं आहे एकदा साईट व्हिजिट पण
मला वाटतं आपण करतो कधी. हा तेच ना, माझं काय म्हणतो ते मंडळवाल्यांना पण एकदा घेऊन आणि पोलीस विभागाला सोबत घेऊन एक 3-4 दिवसासाठी एक जॉईंट व्हिजिट करून जे काही तुमचे लोकल इश्यू असतील ते आम्ही पाहतो. आणि तुम्ही जसं म्हटलं ते तारेचा काय यूज आहे ते पण बघू काय, म्हणजे ते तार फक्त दिसण्यासाठी लावली का प्रोटेक्शन मध्ये आहे ते मी पण काल पहिल्यांदा बघितले. बरं ठीक आहे, द्या बघू आपण त्यात. आपल्याला म्हणजे मुद्दा आपला जो उद्देश आहे त्याच्यावर कोणी साधं चढू नये, पुतळ्याची विटंबना करू नये, त्या अँगलनं आपल्याला काय करता येतं ते आम्ही एकदा बघूया, आपले डिस्कस करू. तर पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाचं सोलापूर पोलीस आयुक्तालयात आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती बैठकी प्रसंगी उपस्थित असलेले महापालिकेचे आयुक्त, पोलीस आयुक्त, सर्व अधिकारी, मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी, शिवभक्त, गेली अर्धा तास झालं प्रत्येकाने आपापल्या सूचना सांगितल्या. सन्मान्य अधिकाऱ्यांनी त्या लिहूनही घेतले. साहेब, काही सूचना अशा आहेत की वारंवार सांगतो पण होत नाही. खास करून आता जे लाईटीचा विषय सांगितलाय, आपण इथं आहात पण त्या लोकांकडनं कोणत्याही तारा काढण्याच्या कामं होत नाहीत. कारण परवा जो रथाचा विषय सांगितलाय साहेब, पूर्ण रथ थांबला होता एक अर्धा तास प्रभाकर महाराजांचा. त्याच्यामुळं MSCB ला जिथं जिथं काही मंडळांना आणि केबलच्या वायरी आहेत त्या काढून नाहीतर तोडून टाका सरळ, पण ते सांगितलं पाहिजेत आणि ते काढल्या पाहिजे सक्तीनं. बाकी आपली यंत्रणा तर आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचाच महत्वाचा विषय साहेब. सुशोभीकरणाच्या कामासाठी सगळ्यांनी पाठपुरावा केलाय, पण आज तागायत सुद्धा काम पूर्ण नाही. तर साहेब, तुम्ही संबंधितांना सांगून रात्रपाळी करून काम संपलं पाहिजे. आता जी काय तार लावलेली आहे साहेब, ते कितपत महत्वाची आहे, तिला जरा पण धक्का लागला तर ते तार तुटेल अशी परिस्थिती आहे. ते काय तुमचं प्रयोजन त्याच्यामध्ये? कारण ती तार जी लावलेली आहे साहेब, आता जाळी लावलेली आहे, तिला जरा सुद्धा धक्का लागला तर ती जाळी राहत नाही. खरं तर वास्तविक त्या पुतळ्याला हे असणं गरजेचं आहे प्रोटेक्शन. मागं आम्हाला काही घटना घडलेल्या आपल्याला माहित आहे, पण जर ते स्पॉट चुकलाय का काय असं वाटतंय. ते थोडंसं त्या बॅरागेटिंगच्या आत लावलं गेलं असत्या तर ते अजून सेफ राहिले असते. तुम्ही सांगा त्याचं. आणि नाही झालं तर साहेब, ते तिला जरा पण ट्रक किंवा कुठल्याही गाडीचा धक्का लागला तर ती राहणार नाही. आणि आजवरती कठडे तशीच तुटत गेलेले. त्याच्यामुळं आयुक्त साहेब, तुम्ही स्वतः व्हिजिट देऊन ते बघा. आता काय करता आलं नाही तरी हरकत नाही, पण नंतर तरी ते दुरुस्ती लगेचच शिवजयंती नंतर झालं पाहिजे. थोरला मंगळवार तालीम मंडळाकडनं साहेब, आयुक्त साहेब तुम्ही दरवर्षी येता, यावर्षी महापालिका आयुक्त साहेब पण आहेत. मी माझ्या मंडळाकडनं आपल्याला आमंत्रित करतो. ज्या मिरवणुका निघतात त्यांना साहेब आपण सगळ्या येणाऱ्या शिवभक्तांसाठी 25,000 लोकांना टेबल खुर्चीवर जेवण करतो. आणि आपले बंदोबस्तात असलेले पोलीस बांधव असतील, कर्मचारी असतील, यांनाही आम्ही तिथं आमंत्रित करतो. यावर्षी मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी तो भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे टेबल खुर्चीवरचा, आपण सगळ्यांनी त्याचा स्वाद घ्यावा. आणि यावर्षीची शिवजयंती पारंपरिक पद्धतीनं झाली पाहिजे साहेब. कारण आता हे जे भावना त्यांनी सांगितल्या डॉल्बीच्या बाबतीतल्या साहेब, न कळत कुठेतरी डॉल्बी लागला आणि तिथं लक्ष नाही दिलं गेलं की मग पुन्हा अशा रिॲक्शन येतात आणि त्या गोष्टी आपण होणार नाही. त्यासाठी खास तुम्ही इथं असता पण पोलीस स्टेशनला कुठल्याच गोष्टीत डॉल्बी लागला नाही पाहिजे याच्यावर बारकाईनं आपण जर लक्ष दिला, म्हणजे छोट्या मोठ्या कार्यक्रमात सुद्धा बरेचदा लागतोच आहे. आणि नजर चुकीतीने राहतो आणि पुन्हा मग लोक बोलून दाखवतात तिथं की मिरवणुकीत आम्हाला अडवता, या मंडळाला अडवता. असं होऊ नये. आपण जी परंपरा आता बंद करण्याची ठेवलेली आहे ती अशीच अबाधित राहावं याकरता आमचं सगळ्यांचं सहकार्य राहील एवढं सांगतो. यावर्षीचा शिवजन्मोत्सव अतिशय शांततेत आणि दिमागदार पद्धतीने आपण सगळेजण साजरा करू एवढं सांगतो आणि थांबतो. जे आहे पुतळ्याचं काम होतं, मला वाटतंय आमच्या माहितीनुसार ही 2024 मध्ये वर्कआउट दिली गेली होती. पण मध्ये मला वाटतंय महाराष्ट्रात काही ठिकाणी जे घटना घडल्या ते पुतळ्याचं हे झालं, त्याच्यामुळं आपल्याकडे जवळजवळ गेले 1 वर्षभर ते काम थांबलेलंच होतं. परंतु मग आपण पुन्हा गेल्या 3-4 महिन्यापूर्वी काम सुरू केलं आणि साधारणतः अजून 3 ते 4 दिवसाचं काम शिल्लक आहे. अंतिम टप्प्यातलं जे काम आहे तर लवकर मॅडम आणि साधारणतः 14 ते 15 तारखेपर्यंत संपवण्याच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये फक्त जसं तुम्ही सांगितले की मी पण काल पहिल्यांदा आता ते काय होत आहे की साईड तिच्यामध्ये ठीक आहे. त्याचप्रमाणे
दक्षता घेणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सोशल मीडियावरती किंवा व्हॉट्सअपवरती काही पोस्ट वगैरे येत असतील तर त्या दृष्टीने आपण मला पोस्ट फॉरवर्ड करू नये किंवा त्याच्यावरती कमेंट्स करू नये. आपल्या जवळचं पोलीस कौतुक आणि अभिनंदन करतो की आपण सर्वांनी मिळून हा सर्वांचं अभिनंदन. यावर्षी या निमित्ताने आपण प्रत्येक उत्सव ह्या आणि आपण जर मागचे काही उत्सव बघितले गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल त्यामध्ये चांगला अनुभव आलेला आहे. आणि आपला डॉल्बी सोलापूरचा पॅटर्न आहे हा. मी आभार व्यक्त करतो. मध्यवर्तीचे श्री जयवंत सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी, श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.